बस या पोझिशनला राहायचंय आपल्याला. ते गुडघेही वाकवायचे नाही, उतलही करायचं नाहीये आणि काहीच करायचं नाही. इतका छान एका एक्सरसाइजचे मी आज व्हेरिएशन दाखवणार आहे तुम्हाला. एक एक्सरसाइज याच्याने आपल्या मांड्यांची साईज पण कमी होते, पोटाचा घेर किती पण वाढलेला असू द्या ना तो पण कमी होणार आहे. अशा 4 ते 5 एक्सरसाइज असतील आजच्या व्हिडिओमध्ये, तुम्हाला करून बघायच्या. इतक्या सोप्या आहेत ना, खूप सोप्या आहे. तुम्ही ह्या एक्सरसाइजचा 1 राऊंड 60चा आरामातच करू शकता. इतक्या सोप्या एक्सरसाइज आहेत. पोटाचा घेर, हाताची दंड, साईड फॅट, मांड्याची चरबी देखील याच्याने कमी होणार आहे. तर चला पटकन उशीर न करता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. एक लाईक करून घ्या व्हिडिओला. कोणी चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या. आणि ह्या एक्सरसाइज आपण करतो, मी नेहमी तुम्हाला सांगत असते, तर एक्सरसाइज करूनच रिझल्ट भेटत नाही. ठीक आहे, तर आपल्याला 50-50% सगळ्या गोष्टी पाहिजे असतात. म्हणजेच 50% डाएट घ्यायचा आहे आणि 50% आपल्याला वर्कआउट करायचं आहे, एक्सरसाइज करायचं. तर डाएट म्हणलं प्रश्न पडतोच, तर तसं काहीच नाही. घरातलं जेवण आपल्याला आपला बारीक चावून खायचा प्रयत्न करायचा, पाण्याची हॅबिट जास्त ठेवायची, छोट्या छोट्या गोष्टी आणि ह्या एक्सरसाइज सकाळी, दुपारी, संध्याकाळी तुम्ही केव्हा जसा वेळ भेटला तसा तुम्ही ह्या एक्सरसाइज करू शकता आरामामध्ये. ज्यांना गुडघ्यांमध्ये प्रॉब्लेम आहे ना ते पण ह्या एक्सरसाइज आरामात करू शकतात. आता करायचं काय, मी बस या पोझिशनला आलेली आहे. इथे पहिली एक्सरसाइज करण्यासाठी या पोझिशनला हात घट्ट करून घेतलेले आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. पूर्ण बॉडी ह्याच्याने आपल्याला हलकी होणार आहे आणि पोटाचा धोन जी लटकलेली असते ना ती ऑटोमॅटिक आपली कमी होते ह्या एक्सरसाइजने. आता ह्याच पोझिशनला सेकंड व्हेरिएशन, जस्ट 1 2 3 4 5. बघितलं असेल तुम्ही, पाठीमागून दाखवते तुम्हाला साईडून. 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 and 20. रिलीज. प्रत्येक एक्सरसाइज जी पण दाखवते तिचा 60चाच एक राऊंड करायचा आणि तुम्हाला वाटलंच तर तुम्ही याचा एक राऊंड अजून एक्स्ट्रा करू शकता. आता नेक्स्ट एक्सरसाइज साठी या पोझिशनला आली. आता नॉर्मली हात असे, जस्ट 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अँड रिलीज. नेक्स्ट या पोझिशनला जायचंय. दोन्ही हात इथे असतील. जस्ट 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलीज. दुसऱ्या साईडला सेम पोझिशन. अंतर पायामध्ये चांगल्या पद्धतीने करायचंय. गुडघे वाकवायचे नाही, जस्ट या पोझिशनला करायचं नाही. ठीक आहे, गुडघ्यांमध्ये एकदम स्ट्रेट मध्ये ठेवायचे. जस्ट स्टार्ट. 1 2 3 4 5 6 7 8 9 अँड 10. या पोझिशनला आपला हात गेला असेल आणि वरच्या हाताकडे आपली नजर असेल. जस्ट रिलीज. या सेकंड याचं व्हेरिएशन अजून या पोझिशनला आलेले हात असे कमरेवरती आहेत. ठीक आहे, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अँड रिलीज. आता या पोझिशनला आली, हात असे केले. स्टार्ट. 1. प्रत्येक टाइमला ब्रीदिंग अँड ब्रीद आउट. 2 3 4 5 6 7 8 9 अँड 10. रिलीज. बघा, ह्या एक्सरसाइज करायच्यात, खूप चांगला फायदा होणार आहे आपल्या पूर्ण बॉडीसाठी. आता पोटाचं धोंड, खालचं पोट आहे किंवा वरचं पोट आहे, ते कमी कसं करायचं ते बघूया. त्याच्यासाठी एक एक्सरसाइज परफेक्ट आहे. या पोझिशनला आलेली, या पोझिशनला पाय जोडून घेतले. जस्ट या पोझिशनला आली, पाठीमागे जायचं. साईडला दाखवते. या पोझिशनला 1 2 3 4 5 6
7 8 9 10. आता इथे ब्रीदिंग, इथे ब्रीद आउट करायचंय खाली आल्यावरती, वरती गेल्यावरती ब्रीद आउट. तर तुम्ही जेव्हा ब्रीदिंग जेव्हा ब्रीदिंग कराल ऑटोमॅटिक पोट आपलं आतमध्ये जातं आणि पोटाचा घेर आपला कमी होतो. आता साईड फॅट पण तुम्हाला कमी करायचंय. ते एक सोपी एक्सरसाइज. या पोझिशनला उभी आहे मी. जस्ट साईड टू साईड, काहीच करायचं नाही. जस्ट 1 2 3. पाय मोकळे ठेवायचे नाही, पाय जोडून ठेवायचे. 3 4 5 6 7 8 9 and 10. बघा, सोप्या सोप्या एक्सरसाइज नेहमीच घेऊन येत असते तुमच्यासाठी. पण तुम्ही जर करत असाल ना एक्सरसाइज, तर 4 दिवस 5 दिवस 15 दिवस करून वर्षांनी वर्षाची चरबी साचलेली आपल्या बॉडीवरती ती 15 दिवसात कमी होईल का? असं नसतं. रिझल्ट तुम्हाला नक्कीच भेटेल. 2-4 दिवसापासूनच तुम्हाला रिझल्ट भेटायला चालू होईल. पण तुम्ही जर म्हणाल की एक्सरसाइज करतोय 15 दिवस झाले आणि माझं 5 किलो कमी नाही झालं, माझं 10 किलो, असं नसतं. मेहनत करावीच लागेल, तेव्हाच ती वर्षानुवर्षे चरबी साचलेली आहे ती कमी होईल. तर त्याच्यासाठी आपल्याला कंटिन्युअसली 3 महिन्याचं एक टार्गेट ठेवायचं. हा 3 महिन्यात मी एवढं माझं वेट लॉस करणार आहे. आणि ते होतं पण का? आपण मेहनत करतोय, मेहनतीचं फळ हे आपल्याला भेटणारच भेटणार, त्याची गॅरंटी प्रत्येकाला असते. मेहनत करतो म्हटल्यावर तिथे फळ भेटणारच. आता नुसते वर्कआउट नाही, डाएट पण तितकाच आवश्यक आहे. डाएट पण फॉलो करायचा आहे आणि वर्कआउट. आता ह्याच एक्सरसाइज करायच्या का मॅम? तर नाही, असं काही नाहीये. तुम्ही चॅनलवरती जा, फक्त तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीच्या एक्सरसाइज भेटतील. त्यातही तुम्ही ह्या एक्सरसाइज ऍड करायच्या, ह्या एक्सरसाइज करायच्या, त्या आपण ऍड करायच्या. मिक्स असं तुम्ही एक्सरसाइज करू शकता. एक राऊंड असे प्रत्येक एक्सरसाइजचे 2-2 राऊंड करायचे. ऍटलीस्ट अर्धा तास. तुमच्याकडे वेळ नाही ना, फक्त 30 मिनिटं तरी तुम्हाला ह्या एक्सरसाइज करायच्या आहेत. या एक्सरसाइज आजच्या दाखवल्या ह्या प्रत्येक एक्सरसाइजचा 60चा एक राऊंड करायचा किंवा 40चा एक, 40चे 2 राऊंड तुम्ही करू शकता. आता इतकंही तुमच्याकडनं होत नाही तर तुम्ही मला कॉल करू शकता, म्हणजे ऑनलाईन योगा क्लास देखील जॉईन करू शकता. तिथे तुम्हाला छान रिझल्ट हा भेटेलच. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, कामाचा आहे. लाईक करायला विसरू नका. सबस्क्राईब करा चॅनलला, कारण की तुम्हाला रोजची नोटिफिकेशन येणार. आणि वेगवेगळ्या एक्सरसाइज, डाएट प्लॅन, वेगवेगळ्या पद्धतीच्या सोप्या सोप्या रेसिपीच्या वजन कमी करण्यासाठी फायदा करतात त्या तुम्हाला माझ्या चॅनलवरती नेहमी भेटत असतील. तर भेटूया परत. स्वस्त मस्त राहायचंय आणि सुंदर दिसायचंय.